औपे भीमाशंकर पासून राजमाची पर्यंत पसरलेल्या सह्याद्रीच्या डोंगर रांगेत गोरखगड, सिद्धगड, पदरगड, ढाकबैरी सारखे दुर्गम किल्ले आहेत। या सर्व गडांच्या मांदियाळीत एक गड आपल्या वैशिष्ट्यपूर्ण सुळक्यामुळे व भुयारी मार्गामुळे दुर्गप्रेमींमध्ये प्रसिद्ध आहे। सह्याद्रीच्या कुशीत भेटलेले हे जीवाभावाचे मित्र एक आवाज दिला की लगेच मोहिमेसाठी तयार असतात। आज त्यांच्यासोबत स्वराज्यातल्या एका महत्वाच्या म्हणजेच मराठ्यांचे शस्त्रगार असलेले आणि रक्तरंजित इतिहास ज्या शूरवीर मराठ्यांनी अनुभवला त्याच दुर्गाला भेट देण्यासाठी निघालोय, तो म्हणजे कोथळीगड। लहानशे चिमुकले पोर आहेत, ते बोरं विकतायत। नाव काय दादा आपलं? वरुण। तुझं रे? विकास। आणि 5 मिनिटांनंतर हे आमच्या मित्रांची हालत बघा कशी झाली। कसं वाटतंय? कसं वाटतंय? थोडं तकलीफ होते, बरोबर आहे का? प्रॉब्लेम नाही, असं पाहिजे। महिन्यातून 2-3 वेळा असं दुर्ग संवर्धन केलं पाहिजे, दुर्गांना भेट दिली पाहिजे, तेव्हा आपल्याला कळेल। फायनली निशांच्या घरातून आता आम्ही निघालोय, कोथळीगडाकडे निघालो। आज सकाळी 5 वाजता प्रवास चालू झालेला माझा ठाण्यावरून मी आलो कोपरखैरण्याला। अमोलदादाला भेटलो आणि अमोलदादाला भेटल्यानंतर सगळ्यांचा प्लॅन ठरलेला की निशांच्या घरापाशी पनवेलला येऊन पोहोचायचं। तर सह्याद्रीमध्ये भटकंती करत असताना आपल्याला सह्याद्रीमध्ये भेटलेले आपले जीवाभावाचे मित्र कधी भावंड झाले ते कळालंच नाही। काल 10:30 वाजता अमोलदादाचा फोन आलेला, 10:30 वाजता। 5 मिनिटांमध्ये हा पूर्ण प्लॅन सेट झालाय कोथळीगडला जाण्याचा। ऍक्च्युली आमचा प्लॅन नव्हता, ह्या संडेला आम्ही आरामच करणार होतो, पण अमोलदादाचा रात्री फोन आला आणि त्याच्यानंतर डिसाईड झालं आमचं की दोघंच जायचं म्हणून। पण नंतर एक मेंबर्स वाढत गेले आणि आता ती संख्या झाली 9 जणांची। तर आता कोथळीगडाचा रक्तरंजित जो इतिहास आहे, आपल्या मावळ्यांनी जो पराक्रम केलाय तिथं, तो पराक्रम प्रत्यक्षात अनुभवण्यासाठी आम्ही कोथळीगडाकडे निघालो। सकाळी पनवेलवरून निघताना चौक इथे भेटायचा विचार होता आमचा, पण संकेत दादा आणि सुमित दादा हे थांबलेले अंबरनाथला आपल्या दादाची सासरवाडी आहे। बघा कशी अचानक भेट झाली। आमचा प्लॅन झाला कोथळीगडला जायचा आणि दादा पण अंबरनाथला होते। जर पुण्याला असते तर त्यांना यायला जमलं नसतं। माथेरानच्या रूटने म्हणजे नेरळच्या रस्त्याने आल्यामुळे कळवच्या इथे आम्ही भेटलोय। आता इथून आपण कशेळी मार्गे जाणार आहोत आंबिवली गावात आणि आंबिवली गावातून जाणार आहोत पेठगाव। पेठ हे गडाच्या पायथ्याचं गाव आहे। त्या गावाच्या नावावरूनच पेठचा किल्ला पण कोथळीगडला म्हणलं जातं। कोथळीगडला जाताना 2 रस्ते फुटतात, एक जातो लेफ्ट साईडला आणि एक जातो राईट साईडला, आणि आपल्याला गडावरती जाण्यासाठी हा मार्ग आहे। तर ह्या मार्गानेच आता आपण पेठ गावाला जाणार आहे। पेठगाव हे गडाच्या पायथ्याचं गाव आहे। तिथूनच आपल्याला साधारण जर पायी गेलो तर 1 तास लागू शकतो, आणि बाईकने जर वरती गेलो गडावरती तर 10 ते 15 मिनिटात आपण वरती पोहोचतो। पण कच्चा रस्ता आहे आणि बाईकने जाताना आपल्याला सांभाळून जायला लागेल। कोथळीगडावरती मागच्या 2 वर्षापूर्वी आलेलो मी, 2 वेळा माझा कोथळीगड झालेला आहे। 2 वेळा मी कोथळीगडची मोहीम केली आहे। पण मागच्या 2 वेळा आलेलो तेव्हा चेकपोस्ट होता। चेकपोस्टवरती 20 ते 25 रुपये आपल्याला कर आकारला जायचा आणि त्याच्यानंतर मग गडावरती प्रवेश दिला जायचा। तर आता तो चेकपोस्ट बंद आहे आणि पावसाळ्यात आल्यानंतर या रस्त्यावरती येताना जरा हळू चाललेलं बरं, कारण की तुम्ही बघू शकता की रस्ता किती खराब आहे। या अशा रस्त्यात गाडी चालवताना जरा सांभाळूनच चालवलेली बरी। गडावर जाणारा हा रस्ता याची दुरावस्था बघून खूप वाईट वाटलं, कारण आपण तर आज 1 दिवसासाठी आलोय, ते पण दुर्गदर्शनासाठी। पण गावातल्या लोकांनी कित्येक वर्ष हा संघर्ष करत त्रास सहन केला असेल। ज्या ठिकाणी गाडी व्यवस्थित पोहोचू शकत नाही तिथे या गावातल्या लोकांना नेहमी पायी प्रवास करावा लागत असेल, आणि त्यात हे अंतर कमी नाही बरं का। या ठिकाणी सरकार मायबाप तुम्हाला लक्ष द्यावे लागेल। मी आधीच सांगितलेलं, गडावरती आपण प्रवेश करतो चेकपोस्ट पासून, गाडी चालवताना जरा सावधानीनं, कारण की उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि फपुटा जास्त प्रमाणात वाढला, त्यामुळे गाडीचे टायर स्लिप होत आहेत। गाडी कशी नेणार आता? गाडी कशी का होईना पायथ्याला नेणार आम्ही। कशी काय? टायर फुटले तर चालते, पण गाडीला सुट्टीच नाही, वरच। हा, ऍक्टिव्ह आहे, जरा सांभाळून। पैसे दिले तरी सुट्टी नाही। हिरोच बसा चला। फायनली गडाच्या पायथ्याशी येऊन पोहोचलोय पेठ गावात, आणि इथे आल्यानंतर इथे गाडी पार्किंगला लावली, आणि गाडी पार्किंग करून झाल्यानंतर इथे लहानशे चिमुकले पोरं आहेत, ते बोरं विकतायत। नाव काय दादा आपलं? वरुण। तुझं रे? विकास। बोरं कुठनं आणले ते? हा, कुठनं खालून? जोरात बोल की वाईज, बघू किती बोरं आहे ते। अरे वा, लय बोरं आहे ती का इथं? कितीला बोरं? कितीला? 10ला 1 धोरण। शाळेला सुट्टी आज? कितवीला आहे तू? कितवीला? आणि तू रे? 8वीला। 8वीला? तुझ्यापेक्षाही मोठं दिसतंय की। भाऊ आहे?
चालतंय, ठीक आहे. येतो नंतर. बोरं घेतली ना चालतंय, भेटूया. जय शिवराय. चला. आत्ताच हे चिमुकली बोरं जेव्हा रविवारी सुट्टी असते शाळेला तेव्हा जंगलातून बोरं तोडतात आणि उदरनिर्वाहासाठी कुठेतरी अशी कामं करायला लागतात गावातल्या खेड्यातल्या पोरांना. तसे बघितलं तर शाळेमध्ये भरपूर हुशार असतात पण परिस्थितीनुसार त्यांना काही ना काही काम करावं लागतं. आणि ठीक आहे ना, इथं कोतळीगड आहे, त्याच्यावरती उदरनिर्वाह होतोय. स्वराज्यातला महत्त्वाचा किल्ला होता आणि त्याच्या पायथ्याशी जर त्यांचा उदरनिर्वाह होत असेल, 4 पैसे मिळत असतील तर चांगलीच गोष्ट आहे. कुठंही वाईट काम न करता पोटासाठी बोरं तोडून आणणं हे योग्यच आहे आणि चालेल. लहानपणापासूनच त्यांना मेहनतीची सवय लागते, तर ही मेहनतीची सवय कुठेतरी त्यांना आयुष्यात पुढे नेईल. हे आम्ही बोरं घेतलेली त्यांच्याकडून 10 रुपयाला एवढी बोरं. ताई कशी आहेत बोरं? मस्त. मानकोजी पांढरे हा या गडावरती फितूर झाला. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात स्वराज्याचा मुळशी असलेला काजी हैदर याने मानकोजी पांढरेला फितूर केला होता. निम्म्या रात्री म्हणजे अर्ध्या रात्रीच गडावरती फितुरीने सैन्य पोचलं. झोपेच्या अवस्थेत असताना सैन्यांवरती वार झालेत आणि कत्ली झालेत. आणि नोव्हेंबरचा महिना होता. नोव्हेंबरचा थंडी कडाक्याची असेल त्या काळात आपल्याला झोप लागते. 300 बंदूकधारी गडावरती पाठवले होते. आता हा जो इतिहास आहे, कोतळीगड कसा गेला, 13व्या शतकात त्याचा उल्लेख होतो. 15व्या शतकात हा गड होता पोर्तुगीजांच्या ताब्यात. 16व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर 1684 पर्यंत हा किल्ला आपल्या स्वराज्यातच होता. तिथून गेला मोगलांकडे आणि नंतर पेशव्यांकडे. त्याच्यानंतर 1818 मध्ये म्हणजे इंग्रजांनी सगळेच गडदुर्ग काबीज केलेले. तर आता जास्त वेळ न घेता आपल्याला पूर्ण जी माहिती आहे गडाची भौगोलिक परिस्थिती आणि गडाचा इतिहास असेल ते आपण गडावरतीच जाणून घेणार आहोत. चला. जय शिवराय. आज जे आपलं अस्तित्व टिकून आहे ते या सह्याद्रीतल्या गडकोटांमुळे, नाहीतर आज आपण गुलामीत जगलो असतो. म्हणून स्वराज्यातल्या या गडकोटांचे उपकार आपण कधीच विसरले नाही पाहिजेत. त्यामुळे नेहमी गडदुर्गावर जाताना त्याच्या पहिल्या पायरीची पूजा करणं हे भाग्याचंच ठरेल. नमो पार्वती पतये हर 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 हर. सकाळी 5 वाजता घरातून निघालेलो तो प्रवास आता 11 वाजता संपलाय आणि 11 वाजताच आम्ही गडाची चढाई करायला सुरुवात केली. आत्ताच पहिल्या पायरीची पूजा करून घेतली आणि 5 मिनिटांनंतर ह्या आमच्या मित्रांची हालत बघा कशी झाली. कसं वाटतंय? कसं वाटतंय? औदुंबर दादा कसं वाटतंय? खूप दिवसानंतर आलेलो आहे, त्याच्यामुळे गॅप पडल्यामुळे थोडं तकलीफ होते. बरोबर आहे, काय प्रॉब्लेम नाही. असं पाहिजे, महिन्यातून 2-3 वेळा असं दुर्ग संवर्धन केलं पाहिजे, दुर्गांना भेट दिली पाहिजे, तेव्हा आपल्याला कळेल. संकेत दादा, उन्हाळ्याचा दिवस चालू झालाय, कसं वाटतंय? 1 नंबर. ह्या एकाच माणसाला 1 नंबर वाटतंय उन्हाळ्याचा दिवस चालू झाल्यानंतर. बाकीची सगळी थकलेली दिसते ती. त्याला ते 12च्या प्रहर का ही फितुरीची शिक्षा पाहिजे बरं का. ही फितुरीची, जशी मानकोजी पांढरेने फितुरी केली गडावरती, त्याला बी अशीच काहीतरी शिक्षा पुढे भेटली असणार आहे भविष्यात 100%. 15 मिनिटाची चढाई पार करून आपण आता गडाच्या पहिल्या प्रवेशद्वारापाशी पोहोचलो आणि प्रवेशद्वाराची अवस्था तुम्ही बघू शकता की मोठ्या प्रमाणात पडझड झालेली दिसते आपल्याला. हा पहिला प्रवेशद्वार आहे आणि इथे एक बुरुज असावा आणि हा एक बुरुज असावा पहिला पूर्वी. आणि गडावरती आल्यानंतर हे अवशेष आपल्याला इथे निदर्शनास आलंय. तर नक्कीच ह्या महादरवाजाच्या आजूबाजूला तटबंदी असावी गडाची, कारण की फक्त महादरवाजा असू शकत नाही. त्याच्या प्रोटेक्शनासाठी, त्याच्या संरक्षणासाठी तटबंदी आणि काही अजून 4-5 बुरुज असतील या तटबंदीला. आता तुम्ही बघितलं तर इथे मोठे मोठे असे दगड वरतून कातळगाड्याच्या ढासळलेले दिसत आहेत आणि मोठ्या प्रमाणात अशी झाडं वाढली. तर ही जी वास्तू आहे, मी ह्या साईडला गडाच्या दरवाजाच्या डाव्या बाजूला आल्यानंतर इथे नक्कीच पहारेकरांची देवडी असेल, कारण की पहारेकरांना विश्रांतीसाठी जी जागा लागायची ती दरवाजाच्या आत, प्रवेशद्वाराच्या आत आल्यानंतर डाव्या तर उजव्या बाजूला पहारेकरांची देवडी असते. पण आता इथे मोठ्या प्रमाणात वरतून दगड कोसळलेले दिसत आहेत आणि कुठेतरी हा दरवाजा काळाच्या ओघात याची पडझड झाल्यामुळे आता एवढंच अवशेष बाकी आहे. बाकीचं आपल्याला काय पाहायला नाही मिळत. पण इथे झाडी वगैरे वाढलेत आणि ह्या झाडांमध्ये नक्कीच कोणत्या ना कोणत्या अवशेष, कोणत्या ना कोणत्या वास्तू दडलेल्या असतील.
20 मिनिटाच्या चढाईनंतर आपण एक गडाच्या पृष्ठभागावरती येतो. जो सपाट भाग आहे त्या भागाला आपण माची सुद्धा बोलू शकतो. ह्या माचीवरती आल्यानंतर समोरच आपल्याला एक बुरुज दिसतो, थोडासा ढासळलेला अवस्थेत आहे, आणि वरती बालेकिल्ला आहे. ह्या गडावरती आल्यानंतर जे आकर्षणाचं ठिकाण आहे, जेवढे पर्यटक इथे येतात आणि भेट देतात त्या आकर्षणाचं ठिकाण म्हणजे ह्या डोंगराच्या पोटात कातळ कोरीव पायऱ्या कोरलेल्या आहेत वरती जाण्यासाठी. हा कातळगड अखंड, ह्याच्या बाजूने भरपूर पाण्याच्या टाक्या आहेत. गडावरती असं म्हणलं जातं की 13हून जास्त पाण्याच्या टाक्या आहेत आणि प्रत्येक टाक्यावरती आपल्याला नंबर लिहिलेले दिसतात. आणि गडावरती आल्यानंतर इथे 2 तोफा पाहायला मिळतात. ही एक तोफ आहे आणि ही एक तोफ आहे. ह्या तोफेचं कुठेतरी संवर्धन झालेलं दिसतंय. पूर्वी ह्या गडाच्या खाली मातीमध्ये मुजलेली होती. एक तोफ इथेच होती पूर्वीपासून, पण एक तोफ खाली गेलेली. सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या मार्फत त्या तोफांचं संवर्धन करण्यात आलंय. गडावरती आल्यानंतर भैरवाच्या गुहेत जायच्या आधी ना आपल्याला इथं पाण्याचं टाकं पाहायला मिळतं. कातळ कोरीव टाका आहे आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे काय माहिती आहे का, इथे कातळाच्या आत असल्यामुळे याचं बाष्पीभवन होत नाही. हे कातळ कोरीव जे टाकं आहे याच्यामध्ये ना आपल्याला एकदम शुद्ध पाणी बघायला मिळतं. पण काही पर्यटक येतात इथे घाण करण्यासाठी जातात असं वाटतं, कारण की ह्याच्यामध्ये तळामध्ये बघितलं ना भरपूर प्रमाणात घाण साठलेली आहे, पाण्याच्या बाटल्या आहेत आणि प्लास्टिक आहे. तर जेव्हा आपण दुर्गसेवक गडावरती येतो, पर्यटकांना प्रत्येकाला माहिती दिली पाहिजे की गड संवर्धनाबद्दल आणि गड कसे राखले पाहिजेत. तेव्हाच एक कचरा टाकणं, नंतर गडावरती विचित्र प्रकार करणं थांबल, नाहीतर हे थांबणारच नाही. हा असंच चालू राहील. आणि हे पाणी बघा खरंच पिऊन एकदम आणि ताण भागवण्यासारखं गोड पाणी आहे. गडावरती गेल्यानंतर ही 3-4 दालने असलेली प्रशस्त अशी गुहा दिसून येते. या गुहेच्या मुखाशी भैरवाचे मंदिर आहे. या मंदिरात देवाचे दर्शन घेऊन पुढे गेल्यानंतर 4 खांबांवर गुहेचा संपूर्ण भार असलेला पाहायला मिळतो. प्रत्येक खांबावर खूप सुंदर असं नक्षीकाम केलेलं दिसतं. समोर असलेल्या दरवाजावर मध्यभागी गणेशाचे शिल्प पाहायला मिळाले. या शिल्पावरून आणि नक्षीकामावरून हा दुर्ग खूप प्राचीन असेल असं समजून येते. भैरवाच्या मंदिरात दर्शन करून आपण आता या कातळ कोरीव पायऱ्या ज्या आहेत गडावरती डोंगराच्या आत पोटातून खोदलेल्या आहेत, इथं आल्यानंतर हरिहर गडाची आठवण येते. कारण की हरिहर गडावरती पण एक पॅच आपल्याला असाच बघायला मिळतो. आणि हा जो दुर्ग आहे तो फितुरीने कसा काय गेला हे इथं आल्यानंतर समजतं. शत्रूला येण्यासाठी पण इथं जागा नाही. आणि औरंगजेबाने जेवढे स्वराज्यातले जे गड किल्ले जिंकले ते फितुरीने जिंकले. कारण की इथे आल्यानंतर शक्यच होणार नाही शत्रूला लढून जिंकण्यासारखी परिस्थितीच नाही या कातळ कोरीव पाऱ्यावरून आल्यानंतर. तर कोथीगडाचं खास वैशिष्ट्य म्हणजे हे कातळ कोरीव पायऱ्या. तुम्ही जर आता मधल्या भागापासून वर आला, जिथं आपल्याला पाहायला मिळतं की पूर्ण हा कातळ आहे आणि हा कातळाच्या पोटात कोरून हा मार्ग तयार केला जातो. बरोबर आहे. नारोजी त्रिंबक रसद आणि शस्त्र आणण्यासाठी गड सोडून गेले. मालकोजी पांढरेकडे जबाबदारी दिली की तुम्ही गड सांभाळा. आणि तेव्हा येऊन शस्त्राचा हल्ला झाला. बंदूक आणि बाणांच्या साहाय्याने युद्ध झालं. झोपेच्या अवस्थेत कत्तली झाल्या मराठ्यांच्या. तेव्हा हे नारोजी त्रिंबकांना कळालं. अमलदादांनी आणि मी जो गडाचा इतिहास आम्हाला जेवढा माहीत होता तेवढा सांगायचा प्रयत्न केला. गडावरती जी फितुरी झाली मोठ्या प्रमाणात, इथे बेसावध असताना आपल्या मराठ्यांवरती हल्ला झाला आणि फितुरीने हा गड गेला. तर वाईट वाटतं कुठेतरी अशा फितुरीच्या गोष्टी ऐकल्यानंतर. औरंगजेबाने जे केलं ते फितुरीनेच केलं, कारण की त्यांच्यात एवढा दम नव्हता की मराठ्यांच्या समोरून वार करणं. मागूनच वार केला. हा गड आपल्या हातातून गेला. आणि आता आपण गडमाथ्यावरती पोचलोय. गडमाथ्यावरती आल्यानंतर कोणत्या कोणत्या वास्तू आहेत ते आपण बघूया. आणि समोर जी दिसते ही पवनचक्कीची लाईन आणि ही सह्याद्रीची रांग आहे पूर्ण. ह्याच्या पलीकडच्या साईडला पुणा जिल्हा लागतो. गडमाथ्यावर गेल्यानंतर पूर्वेला येतोबा वाजंत्री घाट, तर उत्तरेला पदरगड, सिद्धगड, गोरखगड, भीमाशंकर डोंगर रंग पाहायला मिळते. आणि पश्चिमेला पाहिलं तर कर्नाळा, इरशाळगड, प्रबळगड, चंदेरे, सोंडाई, भिवगड हे दुर्ग पाहायला मिळतात. आणि दक्षिण भागात कावल्याची धार आणि नाकिन घाट ह्या घाटवाटा पाहायला मिळतात. याच्यावरूनच समजतं की स्वराज्यात या कोथळीगडाला किती महत्व होतं. गडाच्या माथ्यावरून खाली उतरतोय आणि खाली उतरल्यानंतर आता आपल्याला गडाच्या ह्या कातळ सुळक्याच्या आतमध्ये आपल्याला काही पाण्याच्या टाक्या पाहायला मिळतात. 13 ते 14 पाण्याच्या टाक्यात. गडावरती जाऊन आता खाली आलोय. भैरवाचं मंदिर तुम्ही बघू शकता. इथे भैरवाचं मंदिर आहे आणि इथे आल्यानंतर आपल्याला हे प्रवेशद्वार दिसतात. हे गडावरचं मला वाटतं 3रं प्रवेशद्वार बघितलं आपण. पहिलं जे प्रवेशद्वार होतं ते सुरुवातीला लागलं. 2रं प्रवेशद्वार गडावरती कातळ कोरलेल्या पायऱ्या चढून वरती गेल्यानंतर. तर पूर्वी इथे अशी अखंड अशी तटबंदी होती
काळाच्या ओघात ती ढासळले, काही अवशेष आपल्याला दिसतात तटबंदीचे इथे. इथे आल्यानंतर मोठमोठ्या कातळ कोरीव आपल्याला टाक्या पाहायला मिळतात. इथे एक टाका आहे पाण्याचं आणि समोर एक पाण्याचा टाका बघायला मिळतं. आणि ही ढासळलेल्या अवस्थेत आपल्याला तटबंदी पाहायला मिळते गडावरती. कोथळी गडाचा जो कातळ सुळका आहे, डोंगराच्या आतून पायऱ्या खोदलेल्या दिसतात. ते बघून आल्यानंतर आपण जेव्हा गडाला वळसा घालतो कातळ कड्याला, त्या कातळ कड्याच्या आतमध्ये कातळ कोरीव टाक्या आपल्याला बघायला मिळतात. 13 ते 14 कातळ कोरीव टाक्या आहेत. जेव्हा तुम्ही कधी गडावरती येता तेव्हा उन्हाळ्याच्या दिवसात तर गवत सुकलेलं आहे, स्लिप होऊ शकतं. आणि इथे एकदम खोल दरी आहे, जाताना निमुळती वाटे. फक्त तुम्ही जेव्हा हा पॅच पार करता तेव्हा एकदम जपून जावा, कातळ कड्याला चिटकून जावा, कारण की एका साईडला कातळ कडा आणि दुसऱ्या साईडला खोलदरी. तर पावसाळ्यात तर इथे येण्याचा प्रयत्न अजिबात करू नका. आता उन्हाळा असल्यामुळे थोडंफार आपल्याला रस्ता पाहायला मिळतोय, तर जाताना फक्त आपली काळजी घ्या. आणि ह्या रस्त्याने आपल्याला ज्या पाण्याच्या टाक्या पाहायला मिळतात त्या पाहणं खूप गरजेचं आहे, कारण की असं म्हणलं जातं की ह्या भागात कोकण भाग असल्यामुळे मोठा मुसळधार पाऊस पडतो आणि डोंगर रांग असल्यामुळे पाणी जे उतराला वाहून जातं. तर आता आपण कोथळी गडावरती येत होतो तेव्हा आपल्याला एक लोखंडी पाईप बघायला मिळाली पाण्याची. बारमाही या गडावरती पाणी असतं आणि आता ह्याची परिस्थिती अशी झाली की गडावरती जेवढ्या पाण्याच्या टाक्या आहेत, एक टाकं सोडलं तर बाकी सगळ्या टाक्यांची दुरावस्था आहे, त्याच्यामध्ये पाणी आहे आणि शेवाळ आहे. गडावरती ह्या टाक्यांचं जर दुर्गसंवर्धन झालं, टाक्या साफ केल्या, तर येणाऱ्या काळात आपल्याला गडाच्या पायथ्याशी जे गाव आहे त्यांना तरी या पाण्याचा उपयोग पिण्यासाठी होईल, नाही तर खर्चासाठी होईल, कोणत्याही कामासाठी होईल. आणि आपल्यासारखे दुर्गप्रेमी गडावरती येतात, दुर्ग संवर्धन मोहीम असेल ना तर पर्यटक जे येतात ट्रेकिंगसाठी त्यांना पण या पाण्याचा उपयोग होऊ शकतो. तर गडावरती पाण्याचं नियोजन किती महत्वाचं होतं ते आज आपल्याला कळतं ह्या 21व्या शतकात. जय शिवराय मित्रांनो, अशा प्रकारे आजची आपली जी मोहीम होती कोथळी गडाची ती पूर्ण झाली. गडावरती ज्या प्रकारे आपण अभ्यास मोहीम घेतली, गडावरती येताना जो कचरा होता तो साफ केला आणि गडाच्या माथ्यावरती आणि गडाच्या जो सुळका आहे त्या कातळ कड्यात आपल्याला भरपूर प्रमाणात म्हणजे 13 ते 14 पाण्याच्या टाक्या पाहायला मिळाल्या. असाच आपला प्रवास पुढे पण चालू राहील गड दुर्गांचा. तोपर्यंत भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन दुर्गाला भेट देण्यासाठी. जय शिवराय, जय शंभूराजे.